हॅलो स्टुडंट्स, मी अनम. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी न्यूमेरिकल ॲबिलिटी वरती एमसीक्यूज बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचे न्यूमेरिकल ॲबिलिटी वरती सर्व डाऊट या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. आणि स्टुडंट्स, आजचा आपला 3rd लेक्चर आहे आणि याआधी 2 लेक्चर कंप्लीट झाले. तुमच्यासाठी आम्ही पेपर 1 ची प्रिपरेशन साठी कंप्लीट कोर्स घेऊन आलो आहोत आणि हे कोर्स मध्ये आम्ही तुमचा फुल सिलेबस कव्हर करणार आहे पेपर 1 चा. आणि हा कोर्स मध्ये वेगळे युनिट्स वर जसे रिजनिंग ॲबिलिटी, न्यूमेरिकल ॲबिलिटी, जनरल ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड वर तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स आणि फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे. आणि तसंच फुल सिलेबस 20 टेस्ट पण मिळणार आहे. हे 20 टेस्ट मध्ये तुम्हाला सर्व क्वेश्चनचे आन्सर विथ डिटेल एक्सप्लेनेशन मिळणार आहे. तर सो स्टुडंट, जर तुम्ही हे सगळे स्टडी मटेरियल फॉलो केले तर हेच तुमची प्रिपरेशन साठी मोर देन सफिशियंट आहे. जेवढं लवकर तुम्ही हा कोर्स जॉईन करणार आहे तितक्या लवकर तुमची प्रिपरेशन चालू होईल. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी नंबर तुमच्या समोर दिसतो, त्यावर मेसेज करा आणि फी फक्त 499 आहे. सो स्टुडंट्स, लेट्स बिगिन विथ दी एमसीक्यूज. सो स्टुडंट्स, दिस इज दी होमवर्क क्वेश्चन अँड हियर इज द सोल्युशन फॉर दी होमवर्क क्वेश्चन. आणि हे बघा, फर्स्ट क्वेश्चन काय, फाइंड दी ऑड मॅन आउट. काय नंबर्स बघा, हे सिरीज काय गिवन आपल्याला 396, 462, 572, 427. ओके. आणि स्टुडंट्स, आता तुम्ही ऑप्शन्स बघा. ऑप्शन्स मध्ये काय, फर्स्ट ऑप्शन काय, ऑप्शन ए आहे 396. ओके. सो स्टुडंट्स, हे बघा, हे फर्स्ट ऑप्शन मध्ये आपल्याला काय गिवन आहे, हे जे फर्स्ट आणि थर्ड नंबरवर जे नंबर आहे त्यांच्या ऍडिशन आपल्याला काय, हे मिडल नंबर गिवन आहे. ओके. हे बघा कशा, तुम्ही 3 + 6 केले तर आपल्याला काय मिळेल, 9. ओके. मग हियर काय 9 गिवन आहे. तसेच ऑप्शन बी बघा तुम्ही, काय 5 आणि 2 म्हणजे काय, फर्स्ट आणि थर्ड प्लेसवर जे नंबर आहे त्यांचा ऍडिशन काय, मिडल नंबर आहे. ओके. म्हणजे काय 5 + 2 केले तर आपल्याला काय मिळेल, 7. तसेच ऑप्शन सी बघा तुम्ही, काय 4 आणि 7, 4 + 7 केले तर आपल्याला काय मिळेल, 11. ओके. मग हे बघा, हियर आपल्याला काय सेकंड जे मिडल काय डिजिट आहे, जे मिडल नंबर आहे आपल्याला काय 2 गिवन आहे. म्हणजे हियर काय होईल पाहिजे 11, पण आपल्याला काय 2 गिवन आहे म्हणजे हे काय ऑड ऑप्शन आहे. ओके. तसंच तुम्ही ऑप्शन डी पण बघा, काय 4 आणि 2, 4 + 2 केले आपण तर आपल्याला काय मिळेल, हे मिडल नंबर दॅट इज 6. ओके. मग हे काय ऑप्शन ए, बी आणि डी मध्ये फर्स्ट आणि थर्ड नंबरचं काय ऍडिशन जे आहे ते आपल्याला काय मिडल नंबर गिवन आहे. ओके. सो हियर ऑप्शन सी काय ऑड ऑप्शन, दॅट्स वाय ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, which is the odd man out. काय 51, 64, 77, 90, 104. ओके. सो अगेन स्टुडंट्स, हे बघा, हे सिरीज आपल्याला गिवन आहे आणि आपल्याला काय अगेन ऑड नंबर काय आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. सो फ्रेंड्स, हियर आपल्याला काय फर्स्ट टर्म काय गिवन आहे 51. ओके. 50 वरून आपण 13 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल 64. ओके. हे सेकंड टर्म, अगेन सेकंड टर्म काय गिवन आपल्याला 64. 64 वरून आपण 13 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल 77. ओके. अगेन काय करणार आपण 77 वरून अगेन आपण 13 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल 90. तसंच 90 वरून आपण 13 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल 103. पण आपल्याला हियर काय गिवन आहे 104, पण हियर काय होईल पाहिजे 103. ओके. मग हियर ऑड ऑप्शन काय, ऑप्शन सी दॅट इज 104. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. काय बघा, इन अ ग्रुप ऑफ 400 people 250 can speak Hindi and 200 can speak English. How many people can speak both Hindi and English? Okay. So students, हे बघा, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय गिवन आहे, तुम्ही काय करा अगेन अँड अगेन क्वेश्चनला रीड करा आणि हा क्वेश्चनला तुम्ही पार्ट्स मध्ये सॉल्व्ह करा. ओके. हे बघा, आपल्याला काय टोटल किती लोक गिवन आहे 400 people. ओके. आणि हे बघा काय 250 can speak Hindi. ओके. किती लोक
हिंदी बोलतात हे बघा तुम्ही 250. मग हे काय फर्स्ट हे काय 250 असे लोक आहेत जे हिंदी बोलतात. ओके, हे झालं. आता नेक्स्ट बघा आपल्याला काय इन्फॉर्मेशन गिवन आहे. 200 कॅन स्पीक इंग्लिश म्हणजे काय हे रिजन येणार आहे. नेक्स्ट सर्कल किती आहे 200 असे लोक आहेत जे इंग्लिश बोलतात. ओके, हे झालं आपलं. आपल्याला जे इन्फॉर्मेशन गिवन आहे त्याचं आपण काय केले, फर्स्ट आपण डायग्राम तयार केले आणि नेक्स्ट इन्फॉर्मेशन पुट केले. आता तुम्ही बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. हाऊ मेनी पीपल कॅन स्पीक बोथ हिंदी अँड इंग्लिश म्हणजे काय, आपल्याला कोणतं रिजन फाइंड आउट करायचं आहे. हिअर आपल्याला हे येल्लो रिजन फाइंड करायचं आहे. हे अशा रिजन आहे आणि काय अशा रिजन आहे ज्यामध्ये काय असे लोक आहेत जे दोन्ही लँग्वेज बोलतो, हिंदी पण ॲज वेल ॲज इंग्लिश. ओके, म्हणजे हिअर काय येणार आहे बोथ हिंदी अँड इंग्लिश. आणि हे किती रिजन आहे आपल्याला, हे रिजन मध्ये किती लोक हे काय हिंदी आणि इंग्लिश दोन्ही पण लँग्वेज बोलतात हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता हे बघा तुम्ही फर्स्ट काय फॉर्म्युला लिहा तुम्ही. फॉर्म्युला कशा येणार हे बघा, टोटल पीपल. ओके, टोटल पीपल इज इक्वल्स टू हे बघा आपल्याला काय काय गिवन आहे. हिंदी किती लोक हिंदी बोलतात प्लस इंग्लिश किती लोक इंग्लिश बोलतात मायनस बोथ काय हिंदी अँड इंग्लिश असे लोक जे हिंदी आणि इंग्लिश दोन्ही पण बोलतात. ओके, म्हणजे काय हे येल्लो रिजन. सो स्टुडंट्स लक्षात ठेवा हिअर तुम्ही काय आपण हे रिजनला मायनस वाय वी मायनस दिस रिजन बिकॉज आपण काय केले हे रिजनला 2 टाइम ऍड केले. दॅट्स वाय आपण काय करणार आहे 1 टाइम हे रिजनला मायनस करणार आहे. ओके, सो हिअर हिंदी किती लोक बोलतात हे बघा तुम्ही 250. ओके, मग हिअर काय येणार आहे 250 प्लस इंग्लिश किती लोक बोलतात 200. मग हिअर काय येणार आहे 200 मायनस हे काय बोथ आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे हिंदी आणि इंग्लिश. ओके, मग अगेन हे बघा आपल्याला टोटल किती लोक गिवन आहे 400. मग हिअर काय येणार आहे 400. ओके, सो फ्रेंड्स हिअर 400 इज इक्वल्स टू 250 प्लस 200 किती होणार आहे 450 मायनस बोथ इंग्लिश अँड हिंदी. ओके, मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे बोथ इंग्लिश आणि हिंदी म्हणजे काय आपण काय करणार आहे हे लेफ्ट साइड वर शिफ्ट करणार आहे. जे आपल्याला फाइंड आउट करायचं त्याला काय करायचं मी लेफ्ट हँड साइड वर शिफ्ट करा. ओके, मग हिअर काय राहिले 450 आणि 400 हिअर काय पॉझिटिव्ह मध्ये मग राईट साइड वर काय येणार आहे नेगेटिव्ह. ओके, मग हिअर काय येणार 400. सो 450 मायनस 400 किती होणार आहे 50. मग हे येल्लो रिजन आणि हे शेडेड रिजन किती आहे 50. ओके, 50 लोक असे आहेत जे दोन्ही पण लँग्वेज बोलतात हिंदी आणि इंग्लिश. ओके, मग हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी 50. नेक्स्ट, in a class of 60 students the ratio of boys and girls is 1:2. find the number of girls. okay, so students हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला गर्ल्स आणि बॉयजचा आपल्याला रेशो गिवन आहे आणि किती टोटल स्टुडंट्स किती आहे 60 स्टुडंट्स आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे नंबर ऑफ गर्ल्स. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे किती नंबर ऑफ गर्ल्स आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं. मग कशा येणार आहे हे बघा तुम्ही, आपल्याला बॉयज इज टू गर्ल्सचा आपल्याला काय रेशो गिवन आहे किती आहे हे बघा तुम्ही 1:2 म्हणजे काय 1/2. ओके, हे बघा आपल्याला काय फाइंड द नंबर ऑफ गर्ल्स किती नंबर ऑफ गर्ल्स आपल्याला हे फाइंड आउट करायचं. मग किती काय येणार आहे गर्ल्स इज इक्वल्स टू टोटल स्टुडंट्स. ओके, हे काय फॉर्म्युला आहे टोटल स्टुडंट्स डिवायडेड बाय टोटल रेशो इनटू आपल्याला हिअर काय गिवन आहे आपल्याला किती नंबर ऑफ गर्ल्स आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग काय करा इनटू गर्ल्स रेशो. ओके, जर आपल्याला क्वेश्चन मध्ये असं गिवन असेल तर फाइंड द नंबर ऑफ बॉयज मग आपण काय करणार आहे अशा केस मध्ये आपण काय करणार आहे मल्टीप्लाइड बाय बॉयज रेशो. ओके, रिमेंबर इट. सो हिअर टोटल स्टुडंट्स किती आपल्याला हे गिवन आहे 60. ओके, डिवायडेड बाय टोटल रेशो. सो स्टुडंट्स टोटल म्हणजे काय हिअर ऍडिशन आणि रेशो आपल्याला काय गिवन आहे 1:2 म्हणजे काय 1+2. ओके, आणि गर्ल्स रेशो काय किती आहे रेशो मध्ये गर्ल्सचा रेशो किती आहे 2. मग हिअर काय येणार आहे 2. ओके,
सो 60 अपॉन हे काय येणार आहे 3 इंटू 2. ओके 3 1 जा आणि 3 20 जा 60. ओके सो 20 इंटू 2 केलं तर आपल्याला काय मिळेल 40. म्हणजे किती गर्ल्स आहे, नंबर ऑफ गर्ल्स किती आहे 40. ओके सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी 40. नेक्स्ट, which of the following expression is true? Okay, so students हे बघा, this is very simple question. Okay, हे बघा, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला काय इनइक्वालिटीज गिवन आहे हे क्वेश्चन मध्ये, आणि आपल्याला काय करेक्ट ऑप्शन काय येणार आहे हे फाइंड आउट करायचं आहे. ओके सो टू सॉल्व दिस क्वेश्चन आपल्याला काय फर्स्ट लाईन नंबर ड्रॉ करायचा आहे. ओके सो हे बघा, तुम्ही लाईन नंबर काय हिअर काय येणार आहे 0, आणि हे बघा राईट साइडवर काय नंबर लाईनचे राईट साइडवर जे पण नंबर असते ते काय असतं पॉझिटिव्ह. ओके मग 1 2 3 4. तसेच नंबर लाईनचे लेफ्ट साइडवर जे पण नंबर असते ते काय असते नेगेटिव्ह. ओके मग हे काय येणार आहे -1 -2 -3 -4 अँड सो ऑन. ठीक आहे सो हिअर आपल्याला काय हे बघा, फर्स्ट ऑप्शन मध्ये काय गिवन आपल्याला -16 इज ग्रेटर दॅन -15 गिवन आहे. पण स्टुडंट्स हे बघा, काय आपल्याला जे पण नंबर लाईन मध्ये जे पण नंबर राईट साइड मध्ये असतात ते काय असतं ग्रेटर, आणि जे पण नंबर लेफ्ट साइड वर असतात ते काय असते स्मॉलर. ओके मग हे बघा तुम्ही काय 1 हिअर काय इज लेस दॅन 2 आहे, पण हे बघा तुम्ही -1 इज ग्रेटर दॅन -2. ओके मग काय जसं आपण लेफ्ट साइड वर काय शिफ्ट होतो लाईन नंबर वर, ओके नंबर लाईन वर और लाईन नंबर वर, मग नंबर्स काय होते स्मॉलर. ओके सो हिअर आपल्याला काय गिवन आहे -16 इज ग्रेटर दॅन -15. सो स्टुडंट्स हे बघा, पहिले काय येणार आहे -15, त्याच्यानंतर -16 येणार आहे नंबर लाईन वर. ओके पण हे बघा -15 काय -15 इज ग्रेटर दॅन -16 आहे. मग आपल्याला काय हे जे फर्स्ट एक्सप्रेशन गिवन आहे हे काय फॉल्स एक्सप्रेशन आहे, और फर्स्ट एक्सप्रेशन काय ट्रू नाही आहे. तर तुम्ही सेकंड ऑप्शन बघा काय -16 इज लेस दॅन -20. पण हे बघा पहिले काय येणार आहे नंबर लाईन वर 16 चे नंतर काय येणार आहे 20. ओके 17 18 19 आणि 20. ओके मग काय हिअर पहिलं काय 16 येणार आहे. ओके मग -16 काय येणार आहे ग्रेटर देन -20 होणार आहे. ओके पण ऑप्शन बी पण काय हिअर इनकरेक्ट आहे. तसंच तुम्ही काय ऑप्शन सी बघा काय -16. सो स्टुडंट्स -16 काय लेफ्ट साइड वर आहे, आणि काय 1 काय राईट साइड वर आहे. आपल्याला माहिती आहे काय नंबर लाईन वर जे पण नंबर राईट साइड वर असते ते काय असते ग्रेटर असते, आणि जे पण नंबर लेफ्ट साइड वर असते ते काय असते स्मॉलर असते. मग ऑप्शन सी पण जे आपल्याला गिवन आहे हे काय इनकरेक्ट आहे. हे कशा होईल पाहिजे -16 इज लेस दॅन 1. ओके तसेच ऑप्शन डी बघा तुम्ही काय -16 इज ग्रेटर दॅन -16 इज स्मॉलर दॅन -3. ओके सो -16 काय स्मॉलरच आहे आपल्याला माहिती आहे, आणि त्याचे पहिले काय येणार आहे -3 आणि त्याच्यानंतर -16. मग 16 काय हिअर स्मॉलर आहे आणि 3 काय ग्रेटर आहे. मग हे जे आपल्याला लास्ट एक्सप्रेशन गिवन आहे हे काय ट्रू एक्सप्रेशन आहे. ओके मग हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी इज द राईट आन्सर. नेक्स्ट 7/9 raised to 2x minus 6 is equals to 49/81. ओके सो स्टुडंट्स हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे हिअर x ची व्हॅल्यू काय येणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग हे बघा आपण कसं फाइंड आउट करणार आहे. अगेन व्हेरी सिंपल क्वेश्चन 7/9 raised to 2x minus 6 is equals to 49/81. आपल्याला माहिती आहे 49 काय
7चा स्क्वेअर आहे, तसंच 81 काय 9चा स्क्वेअर आहे. मग तुम्ही अशा लिहा. ओके, सो काय सो स्टुडंट्स हे बघा, हे काय मॅथ्सचा रूल आहे. काय हिअर काय बेस काय सेम आहे, मग त्यांचे पॉवर पण काय येणार आहे इक्वलच येणार आहे. ओके, मग कशा होणार आहे हे एक्सप्रेशन 2x - 6 इज इक्वल्स टू 2. ओके, सो 2x इज इक्वल्स टू 2 आणि हिअर बघा तुम्ही -6 हिअर काय -6 आहे, मग -6 ला जर आपण राईट साइड वर शिफ्ट करणार आहे मग -6 काय होणार आहे +6. ओके, सो 2x इज इक्वल्स टू 2 + 6 केले तर आपल्याला काय मिळेल आन्सर 8. ओके, सो x इज इक्वल्स टू 8/2. हिअर काय 2 मल्टिप्लिकेशन मध्ये आणि राईट साइड वर काय होणार आहे डिनॉमिनेटर वर. ओके, सो 2 1 जा आणि 2 4 जा 8. सो x इज इक्वल्स टू काय येणार आहे 4. मग हिअर x ची व्हॅल्यू काय 4. सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी 4. ओके, नेक्स्ट, Ravi can do a piece of work in 20 days while Prakash can do it in 30 days. In how many days will they finish it together? Okay, so students हे बघा, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, रवी आणि प्रकाश हे दोन्ही पण एकत्र किती दिवसात मध्ये वर्क फिनिश करणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये आणि काय इन्फॉर्मेशन गिवन आहे, रवी काय एक कामला किती 20 डेज मध्ये फिनिश करतो आणि प्रकाश एक कामला 30 डेज मध्ये काय फिनिश करतो. ओके, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, हे दोन्ही पण एकत्र किती दिवसांमध्ये वर्क फिनिश करणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग हे बघा तुम्ही आपल्याला काय इन्फॉर्मेशन गिवन आहे हे पहिले तुम्ही लिहा. काय रवी कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 20 डेज. ओके, 20 डेज मध्ये रवी काय 1 वर्क करू शकतो आणि एक काम करू शकतो. तसेच 1 डे मध्ये किती काम करणार आहे रवी, मग 1/20 हिअर काय मल्टिप्लिकेशन मध्ये, मग हे काय येणार आहे डिनॉमिनेटर वर 1/20 वर्क. ओके, तसेच प्रकाश किती 30 एक कामला किती 30 डेज मध्ये फिनिश करतो, मग काय येणार आहे 30 डेज इज इक्वल्स टू 1 वीक. ओके, सो 1 डे मध्ये किती करणार आहे रवी काम, मग 1/30 वर्क. ओके, तर तुम्ही स्टुडंट लक्षात ठेवा, तुम्ही हिअर काय 1 हे काय वर्क आहे आणि आपल्याला माहिती आहे 20 काय डे आहे, मग डिनॉमिनेटर वर काय डे येणार आहे आणि न्यूमरेटर वर जे पण व्हॅल्यू आहे हे काय वर्क येणार आहे. ओके, आणि हे वर्क आणि काय आणि हे वर्क आणि टाइमचा क्वेश्चन आहे. ओके, सो हे बघा तुम्ही, मग आपल्याला काय टुगेदर हिअर वर्ड काय टुगेदर गिवन आहे. टुगेदर म्हणजे काय आपण दोनाला काय करणार आहे ऍड करणार आहे. ओके, मग हे बघा तुम्ही रवी प्लस प्रकाश इज इक्वल्स टू 1 डे मध्ये किती काम करतो रवी आणि प्रकाश 1/20 वर्क प्लस 1/30 वर्क 30 हिअर आहे 30 वर्क. ओके, सो तुम्ही काय करा एलसीएम लिहा, मग काय येणार आहे 50/20 इंटू 30 आणि वर्क काय दोन्ही टर्म मध्ये वर्क आहे मग वर्कला तुम्ही कॉमन लिहा. ओके, सो हिअर काय येणार आहे 50/20 इंटू 30 काय येणार आहे 1/12 वर्क. ओके, सो स्टुडंट्स मी तुम्हाला सांगितलं होतं काय न्यूमरेटर वर जे पण व्हॅल्यू आहे हे काय वर्क आहे. ओके, आणि डिनॉमिनेटर वर जे पण व्हॅल्यू आहे हे काय सगळे डेज आहे. ओके, मग हिअर न्यूमरेटर वर काय 1 आणि डिनॉमिनेटर वर काय 12 म्हणजे हिअर काय येणार आहे 12 डेज. ओके, 12 डेज मध्ये हे दोन्ही पण रवी आणि प्रकाश एकत्र वर्कला फिनिश करू शकतो. ओके, मग हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी 12 डेज. ओके, नेक्स्ट, which of the following will give x is less than or equal to 12. ओके, सो स्टुडंट्स हे बघा आपल्याला काय अगेन ऑप्शन्स मध्ये इनइक्वालिटीज गिवन आहे आणि आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे काय हे कोणतं ऑप्शन हे कंडिशनला सॅटिस्फाय करणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपण काय 1 बाय 1 सॉल्व्ह करणार आहे. ऑप्शन ए बघा तुम्ही काय ऑप्शन ए काय 3x plus 3 is greater than
or equal to 12. ओके, सो स्टुडंट्स हे बघा हिअर काय येणार आहे 3x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 12. हिअर काय 3 पॉझिटिव्ह मध्ये, मग लेफ्ट साइड वर 3 काय येणार आहे नेगेटिव्ह. ओके, सो 3x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 12 मायनस 3 केलं तर आपल्याला काय मिळेल 9. ओके, मग x इज इक्वल टू हे काय 3 इयर मल्टिप्लिकेशन में, मग डिनॉमिनेटर काय येणार आहे डिवाइड बाय 3. 3 1 जा आणि 3 3 जा 9. मग 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 x काय येणार आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. मग ऑप्शन ए काय हे कंडिशन सॅटिस्फाय करतो का x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 12? नाही, म्हणजे ऑप्शन ए काय इनकरेक्ट आहे. तसंच तुम्ही ऑप्शन बी पण सॉल्व्ह करा. काय 6x is greater than or equal to 2x plus 8. ओके, सो स्टुडंट्स हे बघा हे काय x आणि x व्हेरिएबल्स आहे, तुम्ही वन साइड शिफ्ट करा, सेमच साइड मध्ये शिफ्ट करा. ओके, सो हे काय आहे 6x minus 2x is greater than or equal to 8. ओके, सो 6x minus 2x किती होणार आहे 4x. ओके, और ग्रेटर दॅन और इक्वल टू 8. ओके, सो x काय येणार आहे 8 अपॉन 4. सो x ची व्हॅल्यू काय येणार आहे 2. ओके, सो हे पण काय ऑप्शन बी पण हे काय कंडिशनला सॅटिस्फाय करतो का नाही, म्हणजे ऑप्शन बी पण काय इनकरेक्ट आहे. तसंच तुम्ही ऑप्शन सी पण सॉल्व्ह करा. काय 4x minus 12 is less than or equal to 3x. ओके, अगेन स्टुडंट्स काय x व्हेरिएबलला सेम साइड वर शिफ्ट करा, तुम्ही करणार आहे 4x. हिअर काय 3x पॉझिटिव्ह मध्ये, मग लेफ्ट साइड वर करणार आहे नेगेटिव्ह. ओके, आणि लेस दॅन इक्वल टू 12 हिअर काय मायनस मध्ये, मग राईट साइड वर करणार आहे प्लस. ओके, सो 4x वरून आपण 3x मायनस केले तर आपल्याला काय मिळेल फक्त x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 12. म्हणजे हे ऑप्शन सी जे आपल्याला गिवन आहे हे इनइक्वालिटी हे काय हे कंडिशनला सॅटिस्फाय करतो. ओके, सो हिअर ऑप्शन सी काय करेक्ट ऑप्शन आहे. तसंच तुम्ही ऑप्शन डी तुम्ही ट्राय करा काय येणार आहे आणि लिहा तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये त्याचा करेक्ट आन्सर काय येणार आहे. सो स्टुडंट्स लक्षात ठेवा तुम्ही आपल्याला काय अगेन तुम्ही हे क्वेश्चनला अगेन तुम्ही सॉल्व्ह करू शकतो विदाउट सॉल्विंग इट. हे काय ट्रिक आहे बघा तुम्ही काय आपल्याला क्वेश्चन मध्ये काय गिवन आहे लेस देन और इक्वल टू साइन गिवन आहे, पण ऑप्शन ए ऑप्शन बी आणि ऑप्शन डी मध्ये काय ग्रेटर देन और इक्वल टू आपल्याला साइन गिवन आहे. मग हे तिन्ही पण ऑप्शन काय रॉंग आहे. आणि ऑप्शन सी मध्ये बघा तुम्ही काय कोणते साइन गिवन आहे आपल्याला लेस देन और इक्वल टू साइन गिवन आहे. ओके, मग हिअर ऑप्शन सी काय करेक्ट ऑप्शन आहे. ओके, सो हे काय तुम्ही अशी ट्रिक वापरू शकता एक्झाम मध्ये, कारण आपल्याला काय एक्झाम मध्ये टाइम सेव्ह करायचा आहे. ओके, सो हिअर ऑप्शन सी काय करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट, the ratio of volume of two cubes is 27:64. Then find the ratio of their sides. Okay, so students हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दोन क्यूबचे व्हॉल्यूमचे रेशो आपल्याला गिवन आहे काय 27:64 आणि आपल्याला काय त्यांचे साइड्सचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो हिअर तुम्ही काय करा पहिले आपण काय करणार आहे क्यूब्स ड्रॉ करणार आहे. ओके, हे बघा हे फर्स्ट क्यूब आणि हे काय सेकंड क्यूब आहे. ओके, तुम्ही नंबर द्या किंवा ह्याला फर्स्ट आणि हे सेकंड. ओके, आणि आपल्याला माहिती आहे क्यूबचे एव्हरी साइड क्यूबचे साइड्स काय असते ए. ओके, साइड्स काय असते साइड्स ए. ओके, आणि हे काय फर्स्ट क्यूब आहे मग A1 लिहा तुम्ही, हे काय सेकंड क्यूब आहे मग A2 लिहा तुम्ही. ओके, साइड्सला काय लिहा A2 आणि A1. ओके, आणि आपल्याला हे बघा व्हॉल्यूम गिवन आहे काय V1 अपॉन V2 काय गिवन आहे आपल्याला 27/64. ओके, सो आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम काय असतं क्यूबचे व्हॉल्यूम काय असतं ए क्यूब. ओके, मग आपल्याला काय दोन क्यूब गिवन आहे म्हणजे A1 क्यूब अपॉन A2 क्यूब व्हॉल्यूम इज इक्वल्स टू A क्यूब असतं. ओके, सो स्टुडंट्स हे बघा क्यूब आणि क्यूब कॉमन आहे, मग कशा लिहिणार आपण A1 अपॉन A2 कॉमन करा त्यांचा पॉवर 3. ओके, पण आपल्याला माहिती आपल्याला व्हॉल्यूम गिवन आहे. व्हॉल्यूम किती गिवन आहे
27/64. ओके, आणि मग काय करा तुम्ही 27 आपल्याला माहिती आहे 27 काय 3 चा क्यूब आहे, तसेच 64 काय 4 चा क्यूब आहे. ओके, मग त्यांचा अशा येणार क्यूब. सो स्टुडंट्स लक्षात ठेवा तुम्ही काय a1/a2 क्यूब इज इक्वल्स टू 3/4 क्यूब. ओके, सो त्यांचे पॉवर काय हियर सेम आहे, म्हणजे त्यांचे काय हे व्हेरिएबल्स पण आणि हे काय बेस पण सेमच येणार आहे. ओके, मग a1/a2 चा रेशो म्हणजे हे काय साइडचा आहे क्यूबचे, आपल्याला काय साइडचे रेशो फाइंड आउट करायचे. मग साइडचे रेशो काय येणार आहे 3:4. ओके, सो हियर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी इज द राइट आंसर 3:4. नेक्स्ट, if 0 is less than or equal to x or x is less than equal to 5 and 5 is less than equal to y and y is less than equal to 10, then the maximum value of x upon y will be. Okay, so students हे बघा हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायचे x अपॉन y ची. ओके, सो हियर हे बघा तुम्ही आपल्याला काय रेंजेस गिवन आहे हियर x आणि y चे आपल्याला काय रेंजेस गिवन आहे. सो x आणि y रेंजेस म्हणजे काय स्टुडंट्स काय x हियर 0 आणि 5. x ची व्हॅल्यू काय पण होऊ शकते बिटवीन 0 to 5. ओके, x इज इक्वल्स टू 1 2 3 1.3 2.3 4 5 4.5 अशी पण होऊ शकतो. त्यांचे दरम्यान काय पण होऊ शकतो x ची व्हॅल्यू आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही माहिती. ओके, तसेच हे बघा तुम्ही y चा पण आपल्याला रेंज गिवन आहे. अगेन y चा रेंज म्हणजे काय y कॅन लाय बिटवीन 5 to 10. ओके, म्हणजे y ची व्हॅल्यू काय असू शकते 5 6 7 8 8.5 9 9.5 9.2 9.1 10. ओके, आणि आपल्याला काय अगेन y ची व्हॅल्यू पण आपल्याला काय एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही गिवन आहे, त्यांचे आपल्याला काय रेंजेस गिवन आहे. आणि हे बघा आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ x अपॉन y ची फाइंड आउट करायचं आहे. सो स्टुडंट्स हे बघा हे काय हे आपल्याला काय x अपॉन y गिवन आहे. आणि लक्षात ठेवा तुम्ही हे काय जर आपल्याला काय डिव्हिजन मेथड असतं तर डिव्हिजन मध्ये काय जर न्यूमरेटर काय येणार आहे न्यूमरेटरची मॅक्सिमम व्हॅल्यू येणार आहे आणि डिनॉमिनेटरची मिनिमम व्हॅल्यू असते तर आपला काय हे व्हेरिएबलची काय व्हॅल्यू मॅक्सिमम असते. ओके, मग हियर आपल्याला काय x ची काय मॅक्सिमम व्हॅल्यू काय हियर 5 x काय लेस दॅन ऑर इक्वल टू 5 आहे. ओके, मग हियर काय येणार आहे x ची व्हॅल्यू 5. ओके, तसेच हियर पण बघा तुम्ही y ची मिनिमम व्हॅल्यू काय 5. ओके, 5 to 10 च्या दरम्यान y ला करू शकतो. मग y ची मिनिमम व्हॅल्यू काय 5 अगेन. ओके, मग 5 1 चा आणि 5 1 चा मग हियर काय येणार आहे x अपॉन y चा रेशो काय येणार आहे 1. ओके, सो 1:1 काय होणार आहे अगेन 1च होणार आहे. सो स्टुडंट दिस इज अगेन व्हेरी सिंपल क्वेश्चन. ओके, so here correct option काय येणार आहे option A1. So students these are the some important MCQs. I hope you like this lecture and thank you for watching this video. See you tomorrow with another important set of MCQs and please like, comment, share and subscribe our channel Global Online Marathi.